चला तर मग आज बनवूया यम्मी ज्युसी आणि डिलिशियस टेस्टी असं चिकन फ्राय। बघा मी एक पीस तुम्हाला तोडून दाखवते, किती मस्त यम्मी झालेलं आहे। तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। हे बघा किती मस्त दिसत आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण आले लसूणची पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातली, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, त्यानंतर हळद घातली अर्धा चमचा, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि या सर्वाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे, याला साईडला ठेवून देऊयात। आता आपण मैदा घेतलेला आहे 3 ते 4 चमचे, त्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि या सर्वाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने चिकन फ्राय घरच्या घरीच तयार होतं। हे बघा त्याला सर्वाला व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला 1 अंडं घ्यायचं आहे, त्याला फोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार फक्त मीठ घालायचं आहे। आता आपलं अंडंसुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर चला आपण आता चिकन फ्राय करायला घेऊया। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला चिकनला व्यवस्थित अंड्यामध्ये डीप करायचं आहे आणि त्यानंतर पिठाने कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण सर्व चिकन फ्राय करून घेऊयात। हे बघा चिकन फ्राय व्हायला फक्त 5 मिनिटं लागतात। 5 मिनिटाच्या नंतर चिकन फ्राय एकदम तयार आहे। हे बघा एकदम ज्युसी 5 मिनिटाच्या नंतर चिकन झालेलं आहे। एकदम मस्त दिसतंय ना यम्मी। प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्स फॉर वॉचिंग।